नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रतीक्षा संपली। गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पूल वाहतुकीसाठी खुला। 3 वर्षे रखडलेल्या पुलाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना दिलासा। उरण पूर्व विभागातील वाहनांना व नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मागील 3 वर्षापूर्वी पाडण्यात येऊन नव्याने मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या गव्हाण फाटा चिरनेर मार्गावरील कंटेनर माल वाहतूक रेल्वे ओव्हरहेड पुलाचा उद्घाटन सोहळा गव्हाण फाटा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजाराम मांढरेकर यांच्या हस्ते व मध्य रेल्वेचे अधिकारी श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला। गेली 3 वर्षे रखडपट्टीत अडकलेला रेल्वे क्रॉसिंगवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवासी आणि वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। नवी मुंबई व उरण पूर्व विभागातील गावांना जोडणारा हा पूल वाहतुकीस खुला झाल्यामुळे दैनंदिन 5000 प्रवासी व वाहन चालकांची प्रतीक्षा संपणार असून दररोजची मागील 3 वर्षापासून होणारी गैरसोय दूर होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे उरण पूर्व विभागातील चिरनेर, वेशवी, चिर्ले कळंबुसरे, आवरे, वशेनी, केळवणे, कोपरोली, खोपटा या मार्गावरील एसटी बस प्रवास सुरू होऊन रिक्षा व अन्य वाहनातून नागरिकांना पनवेल, मुंबई, नवी मुंबई व ठाणे या मार्गांकडे जाण्यासाठी सुलभ होणार आहे। अशातच कोकण परिसरात अनेक चाकरमानी नागरिक यांना हा प्रवास सुखकर व सोपा बनला आहे। त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा पूल एप्रिल अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी संबंधित प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत। यावेळी TIPL अभियंता सतीश उगले, क्षितिज पांडे, आनंद मौर्या, प्रताप साहू, संदीप बोर्डे व RG ठाकूर, गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस नायक रुपेश दराडे आणि त्यांचे वाहतूक पोलीस सहकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।